देवाच्या वचनाकडे प्रियानो आपण जात आहोत आणि जो आपला मुद्दा चालला आहे मनाची पापे, आणि त्यामधून प्रियानो आपण दोन मुद्दे पाहिलेले आहेत. मनामध्ये भरपूर काही दुसरी पापे असतात, परंतु प्रियानो आपण ओघानेच फक्त बोलत असतो. पण आत्तापर्यंत प्रियानो आपण दोन मुद्दे जे बघितले की मनामध्ये भ्रष्टता असते आणि मन भ्रष्ट झालेलं आहे, आणि म्हणून त्यावरती प्रियानो आपण मागच्या वेळेला पाहिलं, आणि मग मागच्या रविवारी गर्विष्ठ मन काय असतं त्याच्याबद्दल पाहिलेलं आहे. आज तिसरा मुद्दा प्रियानो आपण बघत आहोत. आणि वचन वाचल्यानंतर कुणाला वाटत आहे का काय आपण आज बोलणार आहोत किंवा कशाबद्दल मुद्दा आहे? कुणाच्या लक्षात येते आज कुठलं मनाबद्दल आपण बोलत आहोत? एक शास्त्रभाग वाचला आणि तो प्रियानो आपण येशूच्या पुनरुत्थानानंतर काय झालं त्याच्याबद्दल आपण पाहत आहोत. कोणाला थोडंसं वाटत आहे का? व्हेरी गुड. डाऊट, संशयित. आपण संशयित, व्हेरी गुड, चांगला अंदाज लावला, बरोबर आणला. आणि तर संशय मन, आपण भ्रष्ट मन पाहिलं, गर्विष्ठ मन पाहिलं, आणि संशय मन आहे. संशय वाटतो आणि मानवाचा स्वभाव झालेला आहे प्रियानो हा, की आपण संशय घेत असतो. मग संशय प्रियानो हा शब्द सर्वांगीण रीतीने वापरला जात असतो. पती पत्नीच्या नात्यामध्ये, बहीण भावंडाच्या नात्यामध्ये प्रेम कुठंतरी कमी पडलेलं आहे, किंवा मैत्रीमध्ये सुद्धा संशय घेतला जातो. आणि मग आज आपण जे बघत आहोत ते प्रियानो खास करून विश्वासणाऱ्यांचा संशय देवावरती. देव संशय कधीच घेत नाही, कारण त्याला सगळं उघड माहिती आहे. पण विश्वासणाऱ्यांचा एक संशय असतो की बाबा करेल का नाही देव? आपण मागतो तर आहोत, पण तो देईल का नाही? आपण सांगितलं तर आहे, पण तो खरंच ऐकतो का नाही? एक मनामध्ये संशय निर्माण झालेला असतो. परंतु प्रियानो आज त्यामध्ये आपण बघणार आहोत की संशय मन आहे, आणि संशय म्हटला की विश्वासाला नाही पण अविश्वासाला जागा निर्माण होते. विश्वास म्हटलं तर संपूर्ण 100%, 101% म्हणू आपण. पण जिथं प्रियानो संशय आहे तिथं तो टक्का 100 वरतून कदाचित तो 50, 20, 10 वर पण येऊ शकतो, कारण संशय घेतलेला आहे, काहीतरी डाऊट आहे बाबा. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणत आहे अविश्वास, संशयित मन आहे, पण ख्रिस्तामध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला विश्वास जो आहे तो आपल्याला बाळगायला पाहिजे प्रियानो. ह्या संशयित मनाच्या संदर्भात आपण काही वचनं प्रियानो आज पाहणार आहोत. आणि जो पहिलाच मुद्दा आपण घेतलेला आहे की लूक वर्तमान याचा 24वा अध्याय आणि 36 पासून प्रियानो आपण वाचलेला आहे. पण तुमच्या सगळ्यांचं लक्ष मी 38 वचनाकडे प्रियानो लावत आहे. आणि तिथं म्हटलेलं आहे लूक वर्तमान 24वा अध्याय आणि 38 वचन. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? इथं संशय शब्द नाही आहे प्रियानो, कुठंच लिहिलेलं नाही आहे, पण त्याचा समानार्थी शब्द मात्र दिसून येतात या ठिकाणी. आणि म्हणून ज्यावेळेला प्रभूचं पुनरुत्थान झालं, म्हणजे त्याला वधस्तंभावर मारलं, त्याला गाडण्यात आलं, आणि तिसऱ्या दिवशी तो उठला, आणि ज्यावेळेला तो शिष्यांना आधी मरिया मगदलीला दर्शन दिलं आणि मग नंतर तो शिष्यांना दर्शन द्यायला आला. आणि जसं म्हटलं आहे प्रियानो वचनामध्ये की दारं खिडक्या सगळे बंद करून ते घाबरून बसले होते की आपल्या गुरुला, आपल्या स्वामीलाच जर या ठिकाणी शिक्षा अशी झालेली आहे तर आपल्याला सुद्धा धरून ते त्या ठिकाणी मारणार आहेत. आणि म्हणून त्या भीतीने प्रियानो त्या ठिकाणी ते शांत बसलेले. आणि ज्यावेळेला दारं खिडक्या बंद आहेत तर देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताला एक गौरवी शरीर मिळालेलं आहे की जे तुम्हाला आणि मला सुद्धा मिळणार आहे, याच्यातही संशय नाही आहे प्रियानो. आपण ज्यावेळेला पुनरुत्थित होऊ प्रियानो, म्हणजे जर आपले प्रियजन मरण पावलेले आहेत तसं आपल्यावर पण जर परिस्थिती आली तर येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेला आपल्याला गौरवी शरीर मिळणार आहे. आणि ते गौरवी शरीर जसं ख्रिस्ताचं होतं तसं आपल्याला पण मिळणार आहे. काय?
तर दारं खिडक्या बंद असताना देखील आतमध्ये जसा प्रवेश केलेला आहे, ते शरीर स्वर्गामध्ये जाण्यासाठी आहे प्रियानो, ते पृथ्वीवरती राहण्यासाठी नाही आहे. आणि म्हणून जर त्याला तसं मिळालेलं आहे पुनरुत्थानानंतर, तुम्हाला आणि मला सुद्धा तसं शरीर मिळणार आहे. पण ते शरीर शिष्यांना सुरुवातीला ज्या वेळेला त्यांनी बघितलं, त्यांना विश्वासच बसला नाही. हे असं कसं होऊ शकतं, हे असं कसं होऊ शकतं की एखादा मनुष्य आमच्या समोर येतोय, पण दारं खिडक्या सगळीकडे बंद आहेत आणि आमच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणून जेव्हा आपण 36 वाचतो, तिथं म्हटलेलं आहे, ते या गोष्टी सांगत असताना तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. दारं खिडक्या बंद असताना दुसरं कोणीही येऊ शकत नाही. कोणी येऊ शकेल का? आपण पण दारं खिडक्या लावली आता, तर आपण जे आता इथं बसलेलो आहोत याच्या व्यतिरिक्त कोण येईल का आतमध्ये? दारं खिडक्या लावलेल्या असतात नाही. पण आलाच एखादं तर पहिले दारं खिडक्या उघडून बाहेर पडतील सगळे. जिथं बंद केलेले आहेत ते उघडून सगळे बाहेर पडतील, आहे का नाही? कारण काय म्हणतो आपण सुद्धा, कारण हे भूत आहे बाबा, असं शक्यच नाही आहे. पण प्रियानो, देवाचं वचन आपल्याला जर सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जर दारं खिडक्या बंद असताना जर आत आलेला आहे, तर शिष्यांना सुद्धा भीती वाटलेली आहे प्रियाला. आणि ही बायबलची सत्यता आहे. आणि हे अशा प्रकारचं शरीर, परत मी म्हणतो प्रियानो, सर्व धर्म समभाव खोडून काढलं गेलेलं आहे. कुठल्याही धर्मामध्ये अशा प्रकारचं वर्णन किंवा अशा प्रकारची गोष्ट कधीही झालेली नाही आणि होणारे नाही प्रियानो, की जी पवित्र शास्त्रात आहे. आणि ती आशा आपल्याला विश्वासणाऱ्यांना दिलेली आहे की गौरवी शरीर येशू ख्रिस्ताला मिळालं तर आपल्याला सुद्धा मिळणार आहे. पण सुरुवातीचाच काळ होता, पहिल्यांदाच अशी काहीतरी घटना घडलेली आहे की त्यांना अशा प्रकारचं हे दिसत आहे. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की ते 37 वचन, पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. येशू ख्रिस्तानं त्यांना जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अगदी शांत दिलेली आहे. तो काही बोलला नाही त्यांना जास्त, तो रागवलेला नाही आहे तो प्रियानो. पण शांत प्रतिक्रिया काय, पुढं 38 वचनात म्हटलेलं आहे, त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला? प्रश्न विचारल्यासारखा, का घाबरला व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? का बरं घाबरले तुम्ही? आपण तो ओळखतो एकमेकांना. म्हणजे थोडक्यात तुम्हाला घाबरण्यासाठी जागा आहे, माणसं आहात तुम्ही, भयभीत होऊ शकता. पण खरंच एखादा व्यक्ती ज्याला तुम्ही ओळखतच नाही आणि तो जर अचानक तुमच्यामध्ये जर आलेला आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता बाबा की आम्ही तर ओळखत नाही आणि हा नक्की कोण आहे, आणि दारं खिडक्या बंद असताना आमच्यामध्ये आला, कोण आहे बाबा? म्हणजे मुळात त्यांची भीती 2 कारणामुळे होती. भूतांमध्ये तर होतीच होती, भूतांबद्दल त्यांना वाटत होतं. पण दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये अशी पण उद्भवली असेल की असा अचानक रीतीने कोण आला की आम्हाला हा धरून घेऊन जायला लागला का, की आमची खबर बाहेर देतोय का, काहीतरी त्यांच्या मनामध्ये आणखीन सुद्धा तर्क झाले असतील. म्हणून येशू ख्रिस्त म्हणते, तुम्ही का घाबरलात? अरे मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला ओळखता. आणि आता नुसतं तेवढंच नाही, पुढे शब्द आणखीन तो काय म्हणत आहे, व तुमच्या मनात तर्क वितर्क, म्हणजेच काय, डाऊट, संशय, तुम्ही तुमची बुद्धी जरा जास्तच पळवायला लागलेला आहात. थोडक्यात तुमच्या विश्वासामध्ये कमी पडलेली आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मला बघून सुद्धा तुम्ही त्या प्रकारे घाबरायला नको होतं, पण तुम्ही घाबरलात. म्हणजेच काय, तुम्हाला माझ्या पुनरुत्थानाविषयी आता संशय वाटायला लागला आहे, तुम्हाला डाऊट वाटायला लागलेला आहे. तुम्हाला असं वाटत आहे की मी मेलो होतो, पण हा जिवंत कसं काय झाला, हा तर नक्कीच भूत आहे. येशू ख्रिस्ताने त्यांना गोष्टी सांगितल्या होत्या की होय, की मी परत एकदा देवाच्या राज्यामध्ये येणार आहे. पण त्यांनी त्या विधानाकडे, त्या विश्वासाकडे, त्या गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून तो खरं तर या ठिकाणी म्हणत आहे की तुमच्या मनात तर्कवितर्क का करता. आणि मग 39 वचन, माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे, मला चाचपून पहा
जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भूताला नसते. आता ते हाडमांस म्हणू आपण, परंतु प्रत्यक्ष आपल्याला जसं हाडमांस आहे प्रियानो, म्हणजे मजबूती थोडक्यात तो म्हणत आहे, त्याला तशी त्या ठिकाणी नव्हती. ते बदललेलं शरीर आहे, गौरवी शरीर आहे, आणि गौरवी शरीरच स्वर्गामध्ये प्रियानो जाणार आहे. आज भूतलावरती तुम्हाला आणि मला जे शरीर आहे, ज्याला आपण म्हणतो रक्त, हाड आणि मांस, याच्याबद्दल ते स्वर्गामध्ये जाणार नाही. काय काय जाणार नाही? रक्त जाणार नाही, हाड जाणार नाही, मांस जाणार नाही, आणि काय जाणार नाही? अजून पाप जाणार नाही. अगदी बरोबर, पाप सुद्धा स्वर्गात जाणार नाही. या 4 गोष्टीला बंदी आहे तिथं, प्रोहिबिशन. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला आता जे शरीर मिळालेलं आहे ते मात्र प्रियानो, तो म्हणत आहे चाचपून पहा. म्हणजे ते गौरवी शरीर असं आहे की भिंतीतून सुद्धा येऊ शकतंय, आणि ते गौरवी शरीर असं आहे की ते चाचपून सुद्धा पाहू शकतात, त्याला मजबूती आहे. पण आपल्याला जसं शरीर आहे तसं मात्र ते शरीर नाही आहे, ते वेगळं शरीर आहे. आणि म्हणून ह्या शिष्यांच्या मनामध्ये प्रियानो जे तर्कवितर्क चाललेले आहेत त्याबद्दल प्रियानो तो त्यांना समजावून सांगत आहे की बाबा भूतांमध्ये मात्र तसं नाही. आणि नंतर पुढे खास करून त्याने अजून त्यांना नुसतंच शरीर चाचपडून पाहायला सांगितलेलं नाही, तर 41 वचन आपण जे वाचलं नाही ते वाचत आहे. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे का? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशांचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत. गौरवी शरीराबद्दल काय दिसलं? अजून एक, त्याला आपल्यासारखं हाडमांस नाही आहे, त्याला मजबूती आहे, जे भूतांना नसतं. भूतांना म्हणजे भूतप्रियांनो जे आहेत ती हवेमध्येच असतात, त्यांना मजबूती काय नाही, ते इकडून तिकडे जाऊ शकतात, परंतु ते त्रास देण्यासाठी येतात. याला मात्र शरीर आहे, हे तसं शरीर नाही आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली प्रियानो की ते गौरवी शरीर खिडक्या दारं बंद असताना सुद्धा येतं. आणि तिसरं गोष्ट आपण पाहतो की त्याने त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी मांस खाऊन दाखवलं, नुसती भाकरच नाही, त्याने हिरवी भाजी खाल्लीच असं नाही, त्याने त्या ठिकाणी मांस खाल्लेलं आहे, मासा खाल्लेला आहे प्रियानो, आणि तो खाऊन त्यांच्यासमोर उभा आहे. या गोष्टी गरजेच्या आहेत प्रियानो, कारण स्वर्गामध्ये सुद्धा गेल्यावर तिथे एक प्रकारची सहभागिता राहणार आहे. स्वर्गामध्ये प्रियानो नुसतंच त्या ठिकाणी देवाची स्तुती नाही, तर प्रियानो ते गौरवी शरीर मिळाल्यानंतर आपली सहभागिता ती आहे. तिथं सुद्धा खाणं आणि पिणं देवबाप कदाचित आपल्याला देणार आहे, हे दिसून येतं प्रियानो. देवाबरोबरची संगती आहे, ती वेगळीच संगती राहणार आहे प्रियानो. आणि म्हणून ह्या गोष्टींमुळे शिष्यांमध्ये आता, आणि 41 वचनाची सुरुवातच जसं आपण वाचतो प्रियानो, की मग आनंदमुळे त्यांना ते खरे न वाटून, आनंद तर झालेला आहे पण खरं नाही वाटत आहे, हे नक्की तसंच आहे का बाबा? पण खरे न वाटून आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, तुम्हाजवळ काय खावयास आहे का? आता ह्या गोष्टीबद्दल प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा संशय किंवा डाऊट्स किंवा तर्कवितर्क काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आज या संदर्भामध्ये माझा पहिलाच मुद्दा मी या ठिकाणी मुद्दाम म्हणत आहे की संशयाचे वास्तव्य नक्की काय? मग आता संशयाचं वास्तव्य काय, खरी परिस्थिती काय आहे? आपण 38पर्यंत प्रियानो हे वाचलेलं आहे. आणि मग येशू ख्रिस्ताने प्रयत्न केलेला आहे की त्यांना ह्या गोष्टींमधून विश्वास निर्माण व्हावा, संशय दूर व्हावा. मगाशी मी जसं म्हटलं प्रियानो, 100% विश्वास आहे, पण ज्यावेळेला संशय येतो त्यावेळेला तो विश्वासाचा टक्का खाली घसरतो. तो किती जाऊ शकतो सांगता येत नाही प्रियानो. कोणाचा 10% कमी होईल तर कोणाचा 20%, 25%, 50%, अगदी खाली, परिस्थितीनुसार प्रियानो.
पण इथं मात्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांना असं प्रमाण देत आहे, त्यांच्याशी असं बोलणं करत आहे की आता त्यांचा विश्वास जो आहे त्याच्यावरती, जो एकदम कमी झाला होता, भूतांबद्दल ते विचार करायला लागले, तर्कवितर्क करायला लागले, इतका तो खाली गेला होता, तो विश्वास एकदम त्याने कसा वाढवलेला आहे की त्यांना सगळ्यांना म्हणत आहे, पहिली गोष्ट तो चाचपडून पहा. आधी तो बोलला भूतांना असतं तसं म्हणजे मला जसं आहे तसं भूतांना नाही, नंबर 1. तो नंतर म्हणाला की बाबा तर्कवितर्क करू नका, चाचपडून बघा. आणि तिसरी गोष्ट प्रियानो, त्याने मांस खायला मागितलं आणि त्याने ते खाल्लेलं आहे. म्हणजे हे 2-3 प्रमाण असे काही दिले की त्यांचा विश्वास वाढत जायला पाहिजे. संशयाचं भूत काढून टाका तो म्हणत आहे, प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रियानो, कदाचित काही वेळेला काही लोक म्हणतात, तुम्ही पाहिलं का येशू ख्रिस्ताला? पाहिलं का तुम्ही? असे काही लोक विचारतात, तुम्ही पाहिलं का येशू ख्रिस्ताला? त्या देवाबद्दल तुम्ही म्हणताय, अरे तुम्ही स्वतः पाहिलं का? आणि कोणी विचारलं तर काय म्हणतात? काय म्हणतात? पाहिलं का तुम्ही? आता चर्च सुटल्यावरती एखादा कुठला तरी माणूस तुम्हाला विचारेल, तुम्ही पाहिलं का येशू ख्रिस्ताला? त्या देवाची एवढी उपासना करता, काय उत्तर देताल? हां, नाही म्हणताल तुम्ही. अजून काय बोलताल? काहीच बोलणार नाही. नाही म्हटलं तर तुम्ही पराजित झालात. हो, पण पुढं काय? येस, आपण काय म्हणू? आम्ही तर पाहिला नाही, पण आमच्या अंतःकरणात काय माहिती आहे का? विश्वास आहे. आमचा विश्वास आहे की येशू ख्रिस्त जरी तो 2000 वर्षापूर्वी होऊन गेला, आम्ही त्यावेळेला नव्हतो, पण आमचा विश्वाससुद्धा कशावर अवलंबून आहे? आमचा विश्वास आहे. आम्ही डोळ्यांनी पाहिलं नाही, पण आमचा विश्वास आहे. पण आमचा विश्वास आमच्या अनुभवावर अवलंबून आहे. आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्या व्यक्तीला थोडक्यात तुम्ही सुवार्ता सांगू शकता की बाबा जरी तो 2000 वर्षापूर्वी होता, आम्ही तर डोळ्यांनी पाहिलं नाही, पण आमचा विश्वास आहे. पण आमचा विश्वास अंधविश्वास नाही आहे, आम्ही अंधभक्त नाही आहे की कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि ॲक्सेप्ट केलं. पण आमचा विश्वास आमच्या अनुभवावर अवलंबून आहे. आणि आमचा अनुभव काय आहे की आम्ही त्या देवाला आमच्या जीवनामध्ये जवळून, आमच्या प्रार्थना ऐकताना, आमच्या प्रार्थनेच्या द्वारे समस्या सोडवताना, आम्हाला आरोग्य देताना, आमच्या सर्व गोष्टींमध्ये त्याचा हातभार आहे. आणि त्याच्या आशीर्वादांशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचूच शकत नाही. हा आमचा अनुभव आम्हाला मिळाला आहे, म्हणून विश्वास चांगला झालेला आहे. आणि विश्वासामुळे आम्हाला समजतं आहे की होय, हा जिवंत देव आहे. सो आपला विश्वास अंध नाही आहे प्रियानो, विश्वास आपल्या अनुभवावर आहे. तुमचा आणि माझा अनुभव देवाबरोबर कसा आहे? जितका देवाबरोबर प्रियानो अनुभव जास्त, तेवढा विश्वास प्रियानो भक्कम होत जातो. शिष्यांची ही परिस्थिती लक्षात घ्या. 3-3.5 वर्ष त्याच्याबरोबर ते राहिले, सगळं काही ऐकलं. पण एक गोष्ट अशी झाली की त्याला धरून मारण्यात आलेलं आहे. आणि मारलंच नाही तर त्याला गाडण्यात आलेलं आहे. आणि त्यांचा विश्वास एकदम प्रियानो 0ला येऊन बसला. पण आता येशू ख्रिस्त त्यांचा विश्वास वाढवत आहे प्रियानो. कसा? वेगवेगळे पुरावे देऊन. आणि त्यांचा सडनली विश्वास पुढे जाऊन प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे 44 वचनामध्ये. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्र यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिलेले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, 3रे दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात. पहा, माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल, तोपर्यंत या शहरात राहा.
ही गोष्ट प्रियानो त्याने प्रमाणबद्ध दिलेलं आहे की असं लिहिलेलं आहे. अरे हे काय अचानक घडलेलं नाही आहे, ताबडतोब झालेलं नाही आहे, परंतु ही भविष्यवाणी आहे माझ्याबद्दल. आणि जुन्या कराराच्या पुस्तकांबद्दल प्रियानो तो सांगून म्हणत आहे की त्यामध्ये तुम्हाला जे वाचायला मिळालेलं आहे ते माझेच विषय आहे. त्यांना ती खात्री प्रियानो तो पटवून देत आहे. सो प्रियानो, तुम्हाला आणि मला आज कोणी जरी प्रश्न विचारला की तुम्ही पाहिलं आहे का, तर तुम्ही सांगू शकता आम्ही पाहिलं नाही. पहिलं उत्तर बरोबर आहे, आम्ही नाही पाहिलं, पण आमचा विश्वास आहे. पण त्यानंतर ताबडतोब सांगणं गरजेचं आहे की आमचा विश्वास आमच्या अनुभवावरती आहे तो, कारण आम्ही त्याला अनुभव घेतलेला आहे. तो आत्म्याच्या रूपाने आमच्या बरोबर असतो. आणि हा मुद्दा सांगताना तुम्ही त्यांना सुवार्ता सांगू शकता. तो आत्म्याच्या रूपाने म्हणजे काय, तुम्ही सांगू शकता की बाबा पुनरुत्थानानंतर त्याने अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि म्हणून वचन सांगतं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आहात त्या ठिकाणी मी आहे. आणि आम्ही जिथे दोघं म्हणून एकत्र बसलो ना तिथं तो आत्म्याच्या रूपाने आमच्यामध्ये असतो. बाकीच्यांना देवाचं दर्शन घेण्यासाठी, डोकं टेकण्यासाठी त्या मंदिरामध्ये, त्या दगडासमोर, त्या मूर्तीसमोर, त्या फोटोसमोर जाऊन झुकायला लागतं, तिथंच जावं लागतं. टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, कॅमेऱ्यावरतीच घेतात काही लोक दर्शनात. पण लागतं समोर काहीतरी पाहिजे, समोर काहीतरी पाहिजे. पांगळे ते प्रियानो, तुम्हाला आणि मला देवाने तसं ठेवलेलं नाही, आपल्याला पांगळे ठेवलेलं नाही. तो म्हणतो जिथे आहात तिथे मी तुमच्याबरोबर आहे. या देवाची सुंदरता ही आहे. आणि म्हणून कुणाला जर वाटत असेल संशय देवाबरोबर, देवाबद्दल, आपली प्रार्थना ऐकतो का नाही, विश्वास बाळगा प्रियानो, विश्वास बाळगा. पुढे जाऊन प्रियानो काही वचनं आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान जर काढलं आपलं 14वा अध्याय आणि त्याचं 31 वचन काय म्हणतं बघा प्रियानो. मत्तेकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 31 वचन. येस, कोणाला बोलला तो, कोणाला बोलला, पेत्राला. कुठं चाललं होतं पेत्र. येशूने त्या क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास. का धरला बाबा संशय. कुठं गेला होता पेत्र, पाण्यावर गेला होता. आणि पाण्यावरती का चालला, तर त्याला येशू ख्रिस्ताने सांगितलं. येशू ख्रिस्ताने का त्याला सांगितलं, कारण स्वतः येशू ख्रिस्त पाण्यावर चालत होता. कधीची वेळ होती प्रियानो, सगळ्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहे. जर 22 वचनापासून बघितलं तर तिथं म्हटलेलं आहे, नंतर तो लोक समुदायाला निरोप देत असता, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांती गेला. आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडाचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. म्हणजे ते पुढेच गेले नाही आणि येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. रात्रीच्या 4थ्या प्रहरी समुद्रावरून येशू ख्रिस्त चालत आला. आणि 26 वचन, शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, काय म्हणाले परत, आता तर आज जिवंत आहे, अजून इकडं तर मेला होता म्हणून ठीक आहे बाबा, पण इथं आता जिवंत आहे, पण तरी त्यांचा विश्वास नाही आहे. आणि म्हणून ते लोक काय म्हणायला लागले, भूत आहे. आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागताच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आज प्रभू येशू ख्रिस्त जर त्यांनी ठरवलं की तुम्हाला बाबा दर्शन द्यायचं आहे आज रात्री, तर काय होईल. तुम्ही एकांतात घरात आहात आणि नेमकी लाईट पण गेलेली असेल. आता ज्यांच्या घरात इन्व्हर्टर येतात त्यांना काही नाही, पण
लाईट गेली असेल आणि देव म्हणाला नाही मला दर्शन द्यायचं आहे. स्त्रियांना वाटेल हो मरिया मगदलिनी घाबरली का प्रियानं? हां, ती पण नाही घाबरली. उलट जाऊन बिलगली किंवा बिलगायला लागली होती तिथं. स्वतः त्याची आई मरिया, देवदूताने दर्शन दिलं आणि सांगितलं तू गर्भवती होशील. घाबरली का ती? पण आज देवाने जर ठरवलं की नाही आपल्याला पण दर्शन द्यायचं तर काय होईल प्रियानं? हां, हार्ट अटॅक येईल काय होईल बाबा? आम्हाला कशाला दर्शन दिलं? आम्ही कोण? नको देवा दर्शन देऊ. लोक लांब राहतात नाही का? इथं प्रियानो त्यांना पण वाटलं भूत आहे, ओरडून ते घाबरले. पण त्याच्यामध्ये पेत्र बघा कसा आहे. 28 वचन उतावळ्या स्वभावाचा आहे. पेत्र नेहमी उतावळ्या स्वभावाचाच दाखवलेला आहे. आत्ता एक करेल तर लगेच दुसऱ्या गोष्टी करेल. काय झालेलं आहे? तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. कमीत कमी परवानगी तरी घेतली याने. ताबडतोब पाण्यावर पाय देऊन नाही चालला. त्याला माहिती आहे पाण्यावरून चालणं सोपं नाही आहे. आणि देवाच्या सामर्थ्याने किंवा त्याने जर आज्ञा दिली किंवा त्याने जर परवानगी दिली तरच मी पाण्यावरून चालू शकतो. मी माझ्या बळाने काही करू शकत नाही, पाण्यावरती शक्यच नाही. पण तो जर चालतोय याला अनुभव तो घ्यायचा आहे. अरे तू जर चालतोय तर मला पण अनुभव पाहिजे येतो. आधी तर घाबरले सगळे. नक्की पेत्र पण असेल आरडाओरड करणार, भूत आहे वाचवा म्हणून. पण ज्यावेळेला प्रभू त्या ठिकाणी म्हणत आहे धीर धरा मी आहे, भिऊ नका. ताबडतोब पेत्राची प्रतिक्रिया. तो काय म्हणत आहे, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. येशूने पण वेळ लावला नाही. त्याने त्याला म्हटले ये, लगेच ये ताबडतोब. काय झालं? तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारबातून उतरून पाण्यावरून चालू लागला. प्रयत्न करू लागला का? वाक्य पूर्ण आहे प्रियानो. तो चालू लागला. येशूने जसं त्याला सांगितलं ये, याने ताबडतोब त्या बोटीमधून पाय बाहेर काढला आणि पाण्यावरून चालू लागलेला आहे प्रियानो. विश्वास 100% फुल झालेला आहे. आणि खात्रीने देवाने मला त्या ठिकाणी आज्ञा दिलेली ये म्हणून, तर माझा पाय बुडणार नाही. आणि पेत्र चालला प्रियानो. परत एकदा नीट वाचा 29 वचन. त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारबातून उतरून पाण्यावरून चालू लागला. 30 वचन. किंतु परंतु बट मुलगा चांगला हो, पण लागला, पण गेला. मुलगी चांगली पण थोडंसं तिथं पण आणि किंतु लागलेला आहे. परंतु शब्द संपला. वारा पाहून तो भ्याला आणि काय झाला? बुडू लागला असता. आता परत ओरडायला लागला. आधी ओरडत होता भूत. येशू म्हटल्यावरती विश्वास वाढला. पाण्यावरून चालू लागला. पण आतापर्यंत तो पाण्यावरून चालत असताना लक्ष त्याचं येशूकडे होतं. पण आता काय झालं? वारा जोराचा होता आणि येशूकडे लक्ष न देता त्याने लक्ष दिलं लाटांकडे. आणि तिथं काय झालेलं आहे प्रियानो? तिथं म्हटलेलं आहे परंतु वारा पाहून. लाटा नाही बघितल्या त्याने. काय बघितलं? वारा बघितलं. हो, जोरात आला असेल एकदम. आणि येशूकडे लक्ष देता देता चालतोय आणि तिकडे एकदम लक्ष गेलं. काय झालेलं आहे त्याचं? परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला प्रभूजी मला वाचवा. येशूने त्या क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरला? वारा बघून तर फक्त तो त्या ठिकाणी वाऱ्याकडे बघितलं. वाऱ्याकडे बघितल्यावर काय झालेलं आहे? येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरला? कुठे संशय धरला त्याने? पाण्यावरून तर चालत होता का नाही?
पाण्यावरून चालत होता, संशय धरला असता तर तो पाण्यावर पाय ठेवू शकला नसता. पण इथं तो चालला, पण चालत असताना फक्त त्याने लक्ष कुठे दिलं? वाऱ्याकडे दिलं. आपण वाऱ्याकडे लक्ष दिल्यामुळं काय झालं? वारा इतका मोठा आहे, कदाचित मला हा पाडू शकतो. अरे पण येशू तुझ्याजवळ आहे. जरी वारा पाडण्याचा प्रयत्न केला ना तर येशू तुला पडू देणार नाही ना. एवढा विश्वास तू धरला नाही. येशू ख्रिस्त ते म्हणत आहे, तू संशय धरला की हा वारा मला पाडेल, पण हा धरेल का मला? वाऱ्याने मी पडेल, पण हा पकडेल का मला? वारा मला त्या ठिकाणी खूप दाबण्याचा प्रयत्न करेल, पण हा उभारेल का मला? हा मनामध्ये नुसतं वाऱ्याकडे बघितल्या बघितल्या त्याच्या अंतःकरणात, त्याच्या मनामध्ये सगळी चक्र फिरली एवढी सगळी. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने ते ओळखलं आणि त्याला तो म्हणत आहे, अरे अल्पविश्वासी. विश्वास 100% वरून खाली आला. कधी? वाऱ्याकडे लक्ष दिलं. जगातल्या लोकांकडे लक्ष दिलं ना प्रियानो, देवाकडे लक्ष देत असताना तुम्हाला देव कधीच कुठल्या गोष्टींची कमतरता भासू देणार नाही. काही असो प्रियानो, हा देवाचा अनुभव आहे, बायबलचा अनुभव आहे आणि आपला प्रत्येकाचा अनुभव आहे प्रियानो. आणि म्हणून मगाशी म्हटलं, कुणी जर म्हटलं ना की तुम्ही पाहिलं कधी येशू ख्रिस्ताला, देव करता, मुळात त्यांनी पण त्यांच्या देवाला पाहिलेलं नसणारच. पण आपण सांगू शकतो की नाही, विश्वास आहे, पण विश्वास अनुभवावर अवलंबून आहे. पेत्राला अनुभव आलेला आहे. त्याचा विश्वास जो खाली पडला होता, देवापाने लगेचच त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, अल्पविश्वासू तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला, तेव्हा ते तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. त्यांना अनुभव मिळाला. आधी काय ओरडले? देवाचा पुत्र म्हणाले का? नाही. आधी काय म्हणाले? भूत आहे तो भूत आहे. आता काय म्हणतात अनुभव आल्यावर? नाही, तो देवाचा पुत्र आहे. का बरं? नुसतंच पेत्राला त्यांनी बघितलेलं चढताना किंवा पाण्यावर चालताना बघितलं नाही, तर त्याला सांभाळताना पण बघितलेलं आहे. येशू ख्रिस्ताकडे पण बघितलं त्यांनी की तो पाण्यावर चालतो. पेत्रालाकडे बघितलं तो पाण्यावर चालतो. पाण्यात बुडताना सुद्धा देवापाने येशू ख्रिस्ताने त्याला वर काढताना त्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता दोघंही तारवात बसल्यानंतर वारा शांत झाला एकदम, हे सुद्धा त्यांनी पाहिलं. म्हणजे अनुभव प्रियानो, जोपर्यंत तुम्हाला देवाबरोबर येत नाही, संशयाला जागा राहते प्रियानो. संशय आणि जर जास्त असेल, व्हॅक्यूम जास्त असेल, तर प्रियानो विश्वास लवकर डगमळतो. इंजेक्शन देताना ती सिरिंज असते, आहे का नाही? सिरिंजमध्ये सुईने औषध ओढून घेतात, ती ट्यूब भरून घेतात. पण ते ट्यूब भरत असताना त्यात औषध तर येतं आणि आतमध्ये हवा पण असते. आणि सिस्टर लगेच मारते का? डॉक्टर लगेच मारतात का? काय करतात ते? ती हवा काढून टाकतात. दाबत जातात. कुठपर्यंत जातात? हवा गेली, बस आता आहे, एवढंच का? नाही, तो द्रव, ते औषध त्या सुईमधून बाहेर पडूस तर करतात. का बरं? माहिती आहे का? कधी विचारलं का तुम्ही का बरं असं करतात ते? डायरेक्ट मारलं तर काय होईल? आपल्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये हवा जाईल आणि त्याचे बुडबुडे तयार होतात. आणि ते बुडबुडे जर फिरता फिरता इथं जर आले हृदयाला, तर हृदय बंद पडू शकतो. तुम्ही साधं पाण्याची मोटरसुद्धा घ्या ना. जर पाणी फुल प्रेशरने येतं आहे आणि मोटर चालू केली, तर जे नळाचं पाणी आहे ते वर चढवताना बरोबर फुल पाणी जर असेल ना, तर लगेचच काय करतं, ते वरच्या टोकाला सुद्धा जिथं चढवायचं आहे पाणी फुल प्रेशरने येतं. पण जिथं पाणी बुडूक येतं आहे, हवा येते त्याच्यामध्ये, आणि मोटर चालू केली, तर मोटर काय करते, ते वरतीसुद्धा पाणी तसंच सोडतं, फुडूक येत राहतं. तो त्रास होतो. संशयसुद्धा प्रियानो लक्षात घ्या, विश्वासाच्या सिरीजमध्ये संशय, डाऊटला जागा नको आहे. नातेसंबंधामध्ये सुद्धा प्रियानो संशय असेल, नातं चांगलं नाही आहे.
डाऊट आहे त्याच्यामध्ये, त्रासदायक आहे ते सगळं. आणि विश्वासाच्या तुलनेमध्ये जर संशय जास्त असेल, मी नेहमी म्हणत असतो की काही लोकांच्या जीवनामध्ये विश्वासाचं जीवन आहे, ख्रिस्ती विश्वासाचं जीवन, त्यामध्ये देवावरचा विश्वास 30% 40% किंवा त्याच्यापेक्षा कमी, पण भूतावरचा विश्वास एकदम दांडगा. नाही, भूत असं करतं आणि जग असं करतं आणि ते तसं करतं. अरे पण तुझा विश्वास तू का वाढवलेला नाही? ज्या वेळेला ती सिरींज विश्वासाची प्रियानो तुम्ही पूर्ण विश्वासानेच भरलात, तुम्हाला संशयाला जागाच ठेवायची नाही आहे, तर ते काम करणारे प्रियानो. आपल्या जीवनामध्ये देवबापाच्या कार्याचा अभाव का दिसून येतो माहिती आहे का? कारण कुठंतरी संशय थोडा तरी ठेवलेला आहे तुम्ही. विश्वास ठेवला काही वेळेला 80%, काय म्हणतील नाही 90%, काय म्हणतील नाही आमचा 95%, काही लोक म्हणतील नाही 99%. पॉईंट फक्त राहिलेला आहे. सिरींजमधून प्रियानो द्रवसुद्धा बाहेर यायला पाहिजे. हवा तर काढायचीच आहे, द्रवसुद्धा बाहेर यायला पाहिजे. म्हणजे काय, 100% तुमचा विश्वास देवावरती भक्कम असला पाहिजे. संशयाला तर जागाच नाही. संशयच म्हणजे काय, दुसऱ्या भाषेमध्ये अविश्वास. तो अविश्वास थोडा जरी असला प्रियानो, काम काहीच करणार नाही, देव होऊ शकत नाही. कफरनहूममध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कारच केले नाहीत. का बरं? त्यांच्या व्यवसायावरती त्याने पाय दिला म्हणून. डुक्कर पाळण्याचा व्यवसाय होता त्यांचा. आणि त्या भूतग्रस्त माणसामधून ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने ती भूतं काढली सगळी, ती कुठं जा म्हणाली, भूतं म्हणाली. हां, आधी त्यांनी त्याला म्हटलंय तू आमच्यामध्ये का पडतोस? म्हणजे आमच्यामध्ये म्हणजे काय, त्या माणसामध्ये आणि त्या भूतांमध्ये. तो माणूस, त्याचं व्यक्तित्व आणि भूतं यांच्यामध्ये तू का पडतोस असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना निघून जायला सांगितलं. त्यावेळेला ती सगळी भूतं कुठे गेली? तेच म्हणाले होते आम्हाला त्या डुकरांमध्ये पाठवा. आणि ते पाठवले येशू ख्रिस्ताने. ते डुकरं त्या ठिकाणी कड्यावरून खाली पडले. माणसांना राग आला त्या कफरनहूममधल्या, आमच्या पोटावर पाय दिलं याने, एवढी डुकरं मारले आमचे, किती पैसा आमचा त्याने नुकसान केलेलं आहे. आणि त्यांच्या अविश्वासामुळे ते काय म्हणाले, तू निघून जा. आणि निघून जा म्हणाले. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने कफरनहूममध्ये प्रियानो चमत्कार केलेच नाहीत. कारण त्यांनी स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्ताला हाकलून टाकलं. प्रभू येशू ख्रिस्त असा आहे आपला देव, कुणाच्या जीवनामध्ये बळवून प्रियानो जात नाही आणि बळवून काहीतरी काम करणार नाही. विश्वास ठेवलास होईल, पण बळवून कोणाच्या घरात अंतःकरणात घुसणार नाही तो. अविश्वासाला प्रियानो थारा जर दिला, संपलं प्रियानो. देवबाप कार्य करत नाही. माणसांमध्ये सुद्धा जर अविश्वास असला, नातेसंबंधामध्ये सुद्धा जर अविश्वास असला, नातं चांगलं राहत नाही प्रियानो. थोडा जरी संशय असेल, संपलं काम. मग ते कुठल्याही प्रकारचं नातं असू द्या. आणि म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे प्रियानो की पेत्राला ज्या वेळेला म्हटलेलं आहे की अल्पविश्वासू तू संशय का धरलास, ही एक प्रियानो आपण पहिली पायरी पाहिलेली आहे की ज्यामध्ये प्रियानो आपण म्हणत आहोत की संशयाचं वास्तव्य परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीनुसार देवबापाकडे तुम्ही प्रार्थना करताय, विश्वासाने प्रार्थना करा. देवबापा मला ही गरज आहे आणि तू ही देणार आहेस. पण त्याच्यामध्ये एक खबरदारी पण घेणं गरजेचं आहे की जी नेहमी प्रियानो आपण म्हणत असतो की तरी देवा हे मागणं किंवा माझं म्हणणं हे जर तुझ्या इच्छेविरुद्ध असेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. विश्वासाने मागा. आरोग्य असेल देवबाप देईल, आर्थिक चणचण असेल देवबाप देईल, काहीतरी निवड करण्याची तुम्हाला प्रक्रिया करायची असेल, मग नोकरीचे असू द्या, करिअरचे असू द्या, शिक्षणाचे असू द्या, लग्नाचे असू द्या, दुसरी जमीन घ्यायची आहे, काय असेल तुम्हाला निवड करायची, देवाला सांगा देवा मला तू मार्गदर्शन कर. आणि मला वाटत आहे प्रभू प्रार्थना केल्यानंतर ही गोष्ट योग्य आहे, तरी तुझी इच्छा आहे का? असेल तर खात्रीने प्रभू तुम्हाला दे. संशयाला मात्र जागा देऊ नका प्रियानो. माहीत नाही देवालाकडे सांगितलं बाबा, ते काय सरकारी खातं नाही आहे, अर्ज दिला आहे, पास होतं का नाही माहीत नाही, बिल आहे का नाही. काही लोक प्रार्थना पण तशीच करतात.
सांगितलं तर आहे बाबा, अविश्वास. आणि म्हणून प्रियानो, संशयाचं वास्तव्य नक्की काय आहे तिकडे लक्ष द्या. दुसरा मुद्दा याच्यामध्ये मी घेतला आहे, संशयाचा प्रभाव काय झालेला आहे, जो आता मुद्दा आपला चाललेला आहे. याकोबाचं पत्र आपण काढूया प्रियानो, त्याचा पहिला अध्याय आणि 6 ते 8 वचनं कोणी वाचा. याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि 6 ते 8 वचन. येस, काय म्हटले तिथे? याकोब 1:6 ते 8. येस, हा मनुष्य कसा आहे? याकोब या गोष्टीबद्दल प्रियानो सांगत आहे. 5 वचनापासून वाचू आपण. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उडा असेल तर त्याने देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. संशय न धरता विश्वासाने मागायचं. अरे, तुम्हाला गरज आहे हे देवापाला पण माहिती आहे, पण तुम्ही तोंडाने मागितलं पाहिजे, तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही ज्या वेळेला मागता त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना करताना संशय नको आहे. तो म्हणत आहे त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. का बरं? कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळवलेल्या समुद्राच्या लाटांसारखा आहे. काय असतं समुद्राच्या लाटांमध्ये? वाऱ्याने. आता समुद्राच्या लाटा कशामुळे येतात? वाऱ्यामुळे येत असतात, नाही का? जेवढा वारा जोराचा तेवढ्या लाटा उंच उंच होतात. पण त्या लाटांमध्ये काय असतं? पाणी असतं? काय असतं? तुम्ही बघितलं का? त्या लाटा अशा वर येतात आणि त्याच्यामधून काही लोक पार जातात. काही वेळेला अंगाला लावून जातात. पण त्या लाटांमध्ये काय असतं जास्त? पाणी आणि काय? बुडबुडे, फेस, पाण्याचा फेस असतो. आणि फेस पाण्याचा आणि बुडबुडे किती वेळ राहतात? किती वेळ राहतात? पाण्याचा बुडबुडा किती वेळ राहतो? साबणाचं पाणी असेल तर बुडबुडा राहतो. मला माहीत नाही, आता इकडं माझ्या लहानपणी म्हणजे आजीने मला ते सांगितलं होतं. काय? पाऊस पडताना पाणी साठलं आणि पाऊस पडताना ते म्हणतात बुडबुडा जर दिसला, बुडबुडा जर राहिला बराच वेळ तर पाऊस चांगला जास्त होणार आहे. पण ते पाण्यामध्ये जर पाण्याचा बुडबुडा पटकन फुटला, बुडबुडा येतो आणि पटकन फुटतो, तर पाऊस काही जास्त नाही आहे, कमी आहे पाऊस. पण तो बुडबुडा जर जास्त वेळ राहतो आहे पावसाचं थेंब पडून, तर जास्त वेळ पाण्याची बुडबुडे असतात लाटांमध्ये. आणि म्हणून संशय धरणारा माणूस तो काय म्हणत आहे? याकोब काय म्हणत आहे? तो त्या माणसासारखा उचंबळलेला लाटा वाऱ्याने. आत्ता वारा इकडं वाहतोय तर इकडच्या बाजूचा, उद्या वारा तिकडं व्हायला की तिकडच्या बाजूचा. स्थिर मन नाही आहे त्या माणसाचं. आणि म्हणून पुढे सुद्धा तो काय म्हणतो बघा, मग त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या उचंबळलेल्या समुद्राच्या लाटांसारखा आहे. असा माणूस कसा आहे? द्विबुद्धीचा. म्हणजे काय? दोन मन आहेत त्याला स्वतःला निर्णय घेता येत नाही. मी इकडच्या बाजूला राहावं का इकडच्या बाजूला राहावं? त्याला इकडं पण बरं वाटतंय संशयामध्ये, आणि विश्वासामध्ये गेला तर त्याचे तर बरं वाटतंय, पण विश्वासामध्ये परत जाता तर परत त्याला संशय जागा मिळते. असं द्विबुद्धीचा माणूस आहे तो म्हणतो. आणि पुढे काय म्हटले द्विबुद्धीच्या माणसाबद्दल? असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात कसा असतो? तो चंचल, एकदम चंचल. आत्ता त्याला काय म्हटले मराठीमध्ये? आणखीन एक शब्द, घडीत तोळा घडीत मासा. चंचल बुद्धीचा, एका ठिकाणी स्थिर नाही. एखाद्याबद्दल त्याला चांगलं वाटतं, पण कधी कधी दुसऱ्याबद्दल त्याला लगेच दुसऱ्या क्षणाला त्या माणसाबद्दल त्याला तिरस्कार वाटेल.
द्विबुद्धीचा आहे, तो चंचल मनाचा आहे, त्याला खंबीरपणा नाही आहे. आणि ज्याला खंबीरपणा नाही त्याला काय म्हणतात? हां ज्याला खंबीरपणा नाही त्याला म्हणतात गांडूळ येतो. गांडूळ म्हणजे काय? त्याला मणकाच नसतो. तो सारखा इकडे 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 वळत राहतो. असं विश्वासाचं नाही आहे. आणि म्हणून तो लक्षात घ्या काय म्हणत आहे 6व्या वचनापासून, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या उचंबळलेल्या समुद्राच्या लाटांसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कामात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काहीतरी मिळेल हे त्याने समजू नये. चंचल वृत्ती आहे, द्विबुद्धीचा माणूस आहे, संशय धरणारा आहे. तर या माणसाने देवाने मला काहीतरी द्यावं किंवा देवाकडे मी प्रार्थना केलेली आहे, देवाने माझी प्रार्थना ऐकावी असं मुळीच त्याने विश्वास ठेवले. आणि म्हणून प्रियांनो आपण हा दुसरा भाग म्हणत आहे की संशयाचा प्रभाव काय पडतोय बघा, किती लांबपर्यंत प्रभाव जातो. असं आपल्या जीवनामध्ये होऊ देऊ नका. आपण खात्रीने म्हणतो देव जर जिवंत आहे तर तो जिवंत आहे आणि आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्याबरोबर तो आहे आणि आपली प्रार्थना तो ऐकत आहे, आपल्या जीवनातल्या गोष्टी तो बाहेर काढणार आहे, सगळ्या समस्यासुद्धा दूर करणार आहे विश्वासाने. पण द्विबुद्धीचा असेल तर प्रियानो हे कधी शक्य नाही. मी लवकरात लवकर थोडंसं प्रियानो घेत आहे. तिसरा मुद्दा मी यावेळेला घेत आहे की विश्वासाच्या द्वारे संशयावर मात करणे आहे. आता हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आपण आत्तापर्यंत संशयाबद्दल पाहिलं, पण आता विश्वासाच्या द्वारे जर आपण विश्वासाबद्दल बोललो नाही तर प्रियानो ह्या संशयावरतीच मनुष्य अडकून राहील. आणि म्हणून मार्क शुभवर्तमान काढूया, याचा 9वा अध्याय आणि 24 वचन काय म्हणतं बघा. मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 24 वचन. येस, कोणी वाचेल? आता इथं परिस्थिती काय प्रियानो, वरती टायटल दिलेलं आहे येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो. आणि तिथं 24 वचन म्हटले, लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास काय करा तुम्ही घालून टाका. येशू ख्रिस्ताकडे तो विनंती करत आहे. त्याचा मुलगा भूतग्रस्त, त्याला त्रास झालेला आहे प्रियानो, फिटसारखा त्रास आहे. तिथं काय म्हटलं बघा 19 वचनापासून, यावर तो म्हणाला, हे विश्वासीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागून घेणार, त्याला माझ्याकडे आणा. त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने आत्मेने येशूला पाहताच मुलाला पिळवून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासूनच. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्या पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. ह्या गोष्टीमुळं येशू ख्रिस्ताने खरं तर त्याला प्रश्न विचारलेला. आणि मग 23 वचन, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा अविश्वास आहे, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. त्याने ह्या सर्व संभाषणामध्ये आधी त्याने येशू ख्रिस्ताला विनंती केलेली आहे, तुम्हाला शक्य असेल तर काढा. आणि येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला म्हटलं शक्य असेल असं का म्हणतोस, म्हणजे कुठेतरी तू डाऊट घेत आहेस. आधी शिष्यांना विनंती केली होती पण शिष्यांना ते जमलं नाही. आणि म्हणून त्या बापाला कदाचित वाटलं असेल की बाबा याला पण शक्य आहे का नाही. पण जसं तो येशू ख्रिस्त त्याला म्हणाला,
की बाबा शक्य आहे असं कसं म्हणतोस? त्यानंतर त्याने त्या बापाने येशू ख्रिस्ताला हे नाही सांगितलं, नाही 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 कसं करून माझ्या मुलाला बरं करा, असं म्हणू शकला असता तो बाप. अहो नाही हो, माझा विश्वास आहे, पण कसंही करून तुम्ही माझ्या मुलाला बरं करा, असं बाप म्हणू शकला असता. पण त्या बापाने येशू ख्रिस्ताचा रोख ओळखला, त्याने समजून घेतलं हा कशाबद्दल बोलतोय, आणि बरोबर त्याची कबुली त्याने दिली. आणि तो काय बोलला? बाप काय बोलला लागलाच? 24 वचन, लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझ्या अविश्वासाला काय करा. तो म्हणाला नाही माझा विश्वास आहे, मुलाला बरं करा. नाही, तो काय म्हणाला? माझा विश्वास आहे, माझ्यातला अविश्वास घालून टाका. कारण तो अविश्वास जर घालवला, आपोआप मुलगा बरा होणार आहे. लक्षात घ्या प्रियानो, त्या बापाने येशू ख्रिस्ताचा, देवाचा रोख ओळखला. हा नक्की काय सांगतो? आणि म्हणून तो मुलाला बरं करण्यासाठी परत म्हणत नाहीये, तो म्हणतो माझा विश्वास आहे, माझ्या अविश्वासाला घालून टाका. 25 वचन, तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो काय, याच्यापासून निघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नको. तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला. म्हणून तो मेला आहे असे बहुतेक म्हणाले. पण येशूने त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला. किती सुंदर प्रियानो, अविश्वासाला घालून टाका. तो म्हणतो माझ्यातला अविश्वास आहे, तुमच्यावर मी संशय घेतला ना, माझा तो संशय घालून टाका, माझ्यातला अविश्वास घालून टाका. त्याने मुलाची विनंती परत मांडली नाही आणि देवबापाने लगेचच त्याचा अविश्वास घालवण्यासाठी ते कार्य प्रियानं सुरू केलेलं आहे. आपल्या जीवनात प्रियानं ह्या गोष्टी पाहूया. संशयाचं वास्तव्य नंबर 1, नंबर 2 संशयाचा प्रभाव, आणि नंबर 3 विश्वासाच्या द्वारे संशयावर मात करायची. हा संशय निघणार नाही प्रियानो, माणसाला नेहमीच छळत राहणार. मी परत म्हणेल प्रियानो, हा संशय जन्मजातच असतो आणि तो प्रियानो जर मारला नाही तर वाढत वाढत जातो. पण मारण्याची प्रक्रिया काय आहे प्रियानो? त्याला विश्वास वाढवत जाणं. इंजेक्शनमधून खालून ती प्रियानो सिरीज दाबली जाते सिरीजमध्ये, त्याच वेळेला हवा बाहेर निघून जाते, म्हणजे तो द्रव पुढं पुढं ढकलला जातो. विश्वास पुढं ढकलणं गरजेचं आहे प्रियानो. तुमचा विश्वास खाली आहे आणि वरती जर हवा आहे म्हणजे संशय आहे, काम नाही करणार प्रियानो. घालून टाका, मग इफेक्टिव्ह काम पहा प्रियानो. सो प्रभू येशू ख्रिस्ताने, मुद्दे अजून माझ्याकडे होते प्रियानो, अजून 2-3, पण आपण आज परत एकदा म्हणत आहोत. मनाची पापं हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे प्रियानो. कोणतं पाप आहे? संशयाचं मन. संशयित मन हे मोठं पाप आहे प्रियानो. आपण भ्रष्ट पाहिलं मन, गर्विष्ठ मन पाहिलं, आज संशयित मन पाहिलं, आणि ह्या सगळ्यांमध्ये पापच प्रियानो म्हटलेलं आहे. कुठेही म्हटलेलं नाही संशय आहे चांगला आहे, नाही, ते पाप आहे प्रियानो. भ्रष्ट मन पाप आहे, गर्विष्ठ मन पाप आहे, आणि संशय हा सुद्धा काय आहे? पापाचाच प्रकार आहे प्रियानो. आणि जर आपल्यामध्ये तो आहे तर आपण दर दिवशी तो बाळगत आहोत, आपण घेऊन फिरतोय त्याला, तो आपल्याला नको आहे प्रियानो. आणि मग आपली प्रार्थना प्रियानो तेवढी प्रभावी होत नाही. आपण देवाला सुद्धा प्रियानो तेवढ्या रीतीने प्रियानो स्तुतिस्तवन करत नाही, कारण संशय आहे आणि संशय धरून आपण काम करतो, संशय धरून आपण प्रियानो देवबापाची प्रार्थना करतो. असं न होता विश्वास वाढवा आणि प्रियानो संशयाला काढून टाका. देवबाप करो प्रियानो या वचनातून सहाय्य करो. आणि येशू ख्रिस्ताचं जे प्रियानो बलिदान आहे आपल्या सर्वांसाठी वधस्तंभावरती, ते यासाठी आहे की आपण संशय नाही तर विश्वासाने प्रियानो त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना करूया.
जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत या वचनांसाठी. आज पुन्हा एकदा प्रभू तू आमची भेट घेतलेली आहे. संशयाचं भूत प्रभू परमेश्वरा आमच्यापासून दूर कर. कुठल्याही प्रकारे प्रभू परमेश्वरा आम्ही खरोखर त्याला थोडासुद्धा थारा देऊ नये, परंतु प्रभू आम्ही विश्वासाला जागृत करावं आणि संपूर्ण रीतीने प्रभू तुझ्यावरती विसंबून राहून तुझी इच्छा आणि प्रभू तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन सदैव घेत राहावं म्हणून तू आम्हाला मदत कर. या भूतलावर राहत असताना देखील प्रभू आमचे नातेसंबंध आणि प्रभू तुझ्याबरोबरचा संबंध यामध्ये कुठल्या प्रकारचा संशय असू देऊ नकोस, परंतु सर्वांबरोबर आमचं प्रभू परमेश्वर नातं विश्वासाने चांगल्या रीतीने जगण्यास प्रभू तू आम्हाला मदत कर. आज उपस्थित असलेल्या समस्त तुझ्या प्रिय मंडळीवरती, लहान थोर प्रियजनांवरती बापा तुझी कृपादया मागत आहोत. विश्वास प्रभू वाढव. कुठल्या प्रकारचा अविश्वास किंवा प्रभू परमेश्वर खरोखर संशय असेल तर येशूच्या नावाने प्रभू तू घालून टाक. जसं त्या मुलाला प्रभू तू भूतग्रस्ताला बरं केलंस आणि खरोखर त्याच्या बापाचा देखील विश्वास तू वाढवलास, आज तशीच प्रभू परमेश्वर परिस्थिती आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर तू प्रत्येकाला प्रभू परमेश्वर तू अनुभवास दे. आणि प्रभू परमेश्वर जसं तू देत आलेला आहेस इथून पुढे देखील आमच्या विश्वासाला अधिक आणि अधिक प्रभू जोपर्यंत भूतलावर आहोत त्याच्यामध्ये कमतरता येऊ देऊ नकोस, अशक्त होऊ देऊ नकोस, परंतु अधिक तो खंबीर व्हावा. तुझ्यावरतीच प्रभू आम्ही विसंबून राहावं यासाठी तू सहाय्य कर. मान सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आपण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता इथून पुढं तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर विश्वासाने तुमच्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.